आज हे काय बघतोय माझ्या घरी आमरस आणि पोळी बनतंय. तर म्हटलं सकाळी म्हणलं कामावरून सुटून घरी जाताना नाश्ता करून घेतो म्हणलं. तुम्हाला सांगू ना, रात्रभर काम करून खूपच जास्त थकाव येते आणि खूपच जास्त भूक लागते. जाऊ दे म्हणलं आज मार्केट मधूनच खाऊन जातो. घरी आल्यावर बघतो तर काय 1 मेचं माझ्या घरी आज पुरणपोळी बनणार होती. नुसतं पुरणपोळी नाही तर आमरस पण बनणार होता. आमरस मी तसं खूप दिवसानंतर खातोय. या उन्हाळ्याच्या दिवसात पहिल्यांदाच माझ्या घरी आंबे आणलेले. तसं आमच्याकडे आंबे ना केमिकल वाले जास्त भेटतात. तुम्हाला ना महाराष्ट्र दिवसाच्या आणि कामगार दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. माझी ना 2-3 दिवस झालं खूपच जास्त तब्येत खराब आहे. सर्दी, खोकला आणि कान बंद झालेत माझे. खोकला तर मी त्या दिवशी रिसॉर्टला गेलतो ना तेव्हापासूनच आहे. तिकडलं तेलकट खाऊन मला खूपच जास्त खोकला झालाय. काल रात्री मी डॉक्टरकडे गेलो. डॉक्टरने मला गोळ्या दिल्याच होत्या आणि बोललेले कोमट पाण्यामध्ये घे. खरं तर तुम्हाला सांगू ना, मी लहानपणापासून मला गोळ्या खायचा खूपच जास्त कंटाळा येतो. एक वेळा मी औषध पिऊन भागवेल पण गोळ्या मला जातच नाही. जसं गळ्यात जाईन तशी बाहेर येते. गोळ्या गिळायची तर इच्छा होत नाही, पण काय करावं, गिळावंच लागणार कारण की मला खोकला खूपच जास्त वाढलाय. आणि वरनं डॉक्टर म्हणला हे सर्व कोमट पाण्यात घे. कोमट पाणी तर अजिबातच आवडत नाही मला. दुपारचे ना 3:30 झालेत. मला माझ्या मित्राला त्याचं आलेलं पार्सल द्यायचं होतं. तसं पार्सल 2-3 हप्त्यापासून माझ्याकडे पडूनच होतं. मला ना त्याचं पार्सल त्याला द्यायचं होतं आणि माझं एक पार्सल त्याच्याकडे आलं, तेच मला घ्यायचं होतं. माझा ना क्रेटिनचा डबा संपलेला, तोच क्रेटिनचा डबा त्याला मी ऑर्डर कर बोललेलं. मागच्या वेळेस ना मी 550 रुपयाला डबा ऑर्डर केला, पण ह्या वेळेला मला 1000 रुपयाला डबा ऑर्डर करावा लागला कारण की 550 रुपयाला डबा संपलेला. अवघं म्हणलं काय विषय नाही, कारण की हा 1000 रुपयाला डबा मला जास्त दिवस जाईल. क्रेटिन ना काय काम करतं, कसं काम करतं तुम्हाला तर माहितीच ना. आवरावर करून आम्ही निघालो जिमला. जिम वरून सुटून घरी जात होतो तेवढ्यात मार्केटमध्ये खूपच जास्त डेकोरेशन केलं. आज काय असं म्हणलं तर मला आठवलं साईबाबाची यात्रा होती आज आमच्या इकडे. मग काय घरी गेलो, मस्तपैकी रेडी वगैरे होऊन मी आलो मार्केटमध्ये साईबाबाचं मंदिर बघण्यासाठी. आमच्याकडे नवीन मंदिर बांधले साईबाबाचं. तेवढ्यात ना माझ्या भावाचे चॉकलेट खाऊन खाऊन खूपच जास्त दुखत होते, म्हणून आम्ही त्याला घेऊन आलो डॉक्टरकडे. रात्रीचे 9:30 वाजत होते. रस्त्याने मी जात होतो तेवढ्यात माझा मित्र भेटला, बोलला चल तुला तुझ्या कंपनीच्या बाहेर सोडतो. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. शुभरात्री.